नमस्कार मित्रांनो. तर आज मी आलेलो आहे रानाला घेऊन. नदीवरती आलेलो आहे. त्याला पोहणे घालण्यासाठी आणलाय. तर त्याला आज मी पोहणे घालणार आहे. आमच्या तिथं नदी आहे पाचोडमध्ये. तिथं तुम्ही बघू शकताय, ही नदी आहे आमच्या तिथं. तिचं नाव आहे कृष्णामाई नदी, तिला असं म्हटलं. तर तुम्ही बघू शकताय माझ्यासोबत रान आहे. आता मी त्याला इथं पोहणे घालणार आहे, तुम्हाला मी दाखवतो. तर तुम्ही पोहतो कसा ते बघितलं असेल किंवा नसेल, तर तुम्ही आत्ता बघू शकताय की घोडा कसा पोहतो ते. माझ्या बघा इथं नदी आहे. मी आता तिथं त्याला पोहणे घालणार आहे. माझ्यासोबत रान आहे. तर मी त्याला कशी पोहणे घालतोय ते बघा. पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो घोडा कसा पोहतो ते, तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय मी रानाला पोहाय घेऊन आलोय. तो आता आतमध्ये आहे बघा. तो पाण्यात गेलाय. तो कसा पोहतोय ते बघा. तुम्ही आजपर्यंत घोडा पोहतो का नाही ते बघितलं नसणार आहे पहिली गोष्ट म्हणजे. तर हा कसा पोहतोय बघा. घोडा पण पाण्यात पोहतो हे तुम्ही बघू शकताय. तुमच्या पुढं लाईव्ह उदाहरण आहे की घोडा पण पाण्यात पोहतो असा. आणि हा घोडा म्हणजे राणा आहे आपल्या तिन्ही घोड्यापैकी एक घोडा आहे हा राणा. तुम्ही बघू शकता मित्रांनो. घोडा जसा जसा आतमध्ये जाईल तसा तसा तो पोहण्याचा आनंद घेईल. कारण की घोड्यांना पण महिन्यातून 1-2 वेळा असं नदी वगैरे पोहाय आणायला लागते. तुम्ही बघू शकता मित्रांनो, तो आतमध्ये गेलाय थोडासा. तर आता तो पोहतोय. तर घोड्यांना पोहाय आणायचं म्हणजे नदी पोहाय आणायचं कारण एकच आहे की घोड्यांचं व्यायाम पण होतो आणि घोड्यांचं पूर्णपणे अंग मोकळं होतं. घोड्यांना बरं वाटतं. तुम्ही बघू शकता आतमध्ये गेला आता. तो कसा पोहतोय बघा. घोड्यांचा या ठिकाणी स्टॅमिना वगैरे वाढतो. परत घोड्यांचं अंग वगैरे मोकळं होतं. घोड्यांचा व्यायाम होतो. आणखी घोड्याचे 4 पाय पाण्यात असतात, त्यामुळं घोड्याचा स्टॅमिना वगैरे कंट्रोल होतो. तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे घोड्याला पोहणी घातली जाते. तुम्ही बघू शकता. त्याचं फक्त तोंडच बाहेर आहे, नाहीतर त्याची पूर्ण बॉडी अशी पाण्यामध्ये. त्याला एक जण आतमध्ये आमच्या घरातला घेऊन गेलाय. त्याचं नाव हर्षद आहे. तुम्ही बघू शकताय घोडा जसा जसा आतमध्ये नेल तसा तसा अजून त्याला मजा येईल पोहण्यात. बघू शकताय तुम्ही. तो घोडा आतमध्ये. आता त्याला तो हळूहळू बाहेर काढतोय. बघू शकताय तुम्ही. घोडा आपण बाहेर येतोय. तर घोड्याला महिन्यातनं एकदा तरी असं नदी मोकळ्या पाण्यात पोहण्यासाठी आणलं पाहिजे. त्यावेळेस घोड्याचा स्टॅमिना वगैरे असतो तो वाढत जातो. घोड्यांचे हातपाय मोकळे होतात, त्यांना पण बरं वाटतं. मित्रांनो, आता तो बाहेर येतोय. आता तो बाहेर आलाय. बघू शकता तुम्ही. आता थोडंसं दमला येतो. त्याला आम्ही परत बाहेर काढून परत दुसऱ्या राऊंडला परत आतमध्ये सोडतो. तुम्ही बघू शकता तो पाण्यात उभा राहिलाय. तुमच्यासमोर लाईव्ह उदाहरण आहे की घोडा पाण्यात पोहतो कसा, मी तुम्हाला दाखवतो. आता आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हाला घोड्यांबद्दल बरेच काही माहिती बघायला भेटणार आहे. घोड्यांचं खाद्य पाणी कसं असते, घोड्यांचं म्हणजे घोड्याचं ट्रेनिंग वगैरे कशी केली जाते, घोड्यांची रायडिंग वगैरे. तुम्ही बघू शकता तो बाहेर येतोय. चालत चालत बाहेर आलाय. तर अशा प्रकारची बरीच तुम्हाला माहिती द्यायची. त्यामुळं आपल्या पेजला सोन्या गाण्या हॉर्स पाचवड संदेश पवार या नावानं आपला यूट्यूब चॅनल आहे. त्याला तुम्ही सबस्क्राईब वगैरे करून ठेवा, म्हणजे तुम्हाला बरीच काय माहिती बघायला भेटते. मित्रांनो, आता राणा बाहेर आलाय.
तो आता चालत चालत बाहेर आलाय, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे घोड्यांना पोहणे घातले जाते. तुम्हाला जर अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे घोड्यांबद्दल माहिती पाहिजे किंवा कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील. तशा प्रकारचे मी व्हिडिओ बनवत जाईन. आता तुम्ही बघू शकताय तो बाहेर आलाय, तर तो थोडासा दमलाय. आता आम्ही त्याला परत एकदा पाण्यात सोडणार आहे. तो पोहतोय कसं बघा, थांबडा. हा आमच्या नदीच्या बाहेरचा परिसर आहे पूर्ण. आमच्या पाचवड मधली नदी आहे, तिथं आम्ही घेऊन आलोय त्याला. तुमच्या समोर लाईव्ह उदाहरण आहे. अशा प्रकारे घोड्यांना पोहणे घातले जाते. आता त्याला अजून एकदा आम्ही घेऊन जाणार आहे पाण्यात, मग मी ते पण दाखवतो. मी बघू शकताय